नमस्कार मित्रांनो, काल भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला। या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला। मात्र भारतीय क्रिकेट संघाने हा सामना खेळू नये अशी मागणी केली जात होती। हेच नाही तर हा सामना रद्द करण्यात यावा असे सांगितले जात होते। भारतीय क्रिकेट संघाची देखील हा सामना न खेळण्याची भूमिका नव्हती, मात्र त्यांच्यावर सरकारचा दबाव होता असा आरोप संजय राऊतांनी केला। संजय राऊत यांनी या सामन्यावरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत। यासोबतच त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत। संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान संजय राऊत म्हणाले की 25,000 कोटी काल पाकिस्तानमध्ये या सामन्यानंतर गेली आहेत। पाकिस्तान हा पैसा भारताच्या विरोधात वापरणार। पैशांसाठी तुम्ही एका सामन्यावर बंदी घालू शकत नाहीत। पुढे संजय राऊत यांनी म्हटले की भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता। ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये याकरिता आपण प्रयत्न केले, त्याला सामन्यातून पैसा कमावून दिले। संधी असताना भाजपने माघार घेतली। कालच्या सामन्यात 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला। भारताने सामना खेळून नाचक्की करून घेतलीये। संघाची इच्छा नसताना हा सामना खेळवला गेल्याचे सुनील गावस्कर यांनी काल म्हटले। एवढंच नाही तर यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत संजय राऊत यांनी म्हटले की एकनाथ शिंदे यांनी सर्वात अगोदर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणे बंद करावे। शेक हँड केले नसल्याचे सांगितले जात आहे, पण तुम्ही सामना तर खेळला ना। भारत पाकिस्तान सामन्यावर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की हा सामना संघातील खेळाडूंना खेळायचा नव्हता, मात्र सरकारच्या दबावामुळे खेळावा लागला। मात्र संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे। एवढंच नाही तर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।